नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडकी बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आपण त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ती कोणती बातमी असणार आहे व कशाबद्दल असणार आहे ते आपण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भाषणामध्ये सांगितले आहे की लाडकी बहीण योजना ते चालूच ठेवणार आहेत व काही ज्या महिला यामध्ये पात्र असतील त्याच महिलांना ते 2100 रुपये व त्यांचा अर्थसंकल्पाचा बजेट बघून देणार आहे। म्हणजे ज्या करदात्या महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा आता यापुढे लाभ घेता येणार नाही। त्यांचे डॉक्युमेंट परत रिचेकिंग होणार आणि नंतरच त्या महिलांना लाभ देण्यात येणार। या महिला निकषामध्ये बसल्या जाणार आहेत त्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा त्याच महिलांना पुढे देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येणार आहे व त्यांना 2100 रुपये वाढून मिळणार आहे। आणि राज्याचा जो अर्थसंकल्पाचा बजेट असतो ते बघून महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री यांनी असे मांडले आहेत त्यांचे विचारत्व की बजेट बघून ते पुढे देखील बहिणींना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यांनी जे काही सर्व आश्वासने दिली आहेत ते संपूर्ण ते पूर्ण करणार आहेत। धन्यवाद।